नमस्कार. मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या भागामध्ये आपण गंगेच्या कथा ऐकल्या. या भागामध्ये आपण गंगेच्या शिल्पांविषयी बोलणार आहोत. गंगेची एक गोष्ट भारतीय नौदलाशी पण जोडली गेली आहे. त्याचं रहस्य पण मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आपण पाहिलं की गंगेच्या निर्मितीच्या कथा या विष्णूशी जोडल्या गेल्या, तर गंगा पृथ्वीवर कशी अवतरली त्याच्या कथा शिवाशी जोडलेल्या आहेत. बहुतेक पुराणांमध्ये या तुम्हाला कथा वाचायला मिळतील. गंगेच्या कथांमध्ये पौराणिक काळामध्ये ज्या नद्यांना देवतांचं स्थान प्राप्त झालं त्या देवतांच्या कथा पण गंगेशी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ, गंगा जेव्हा शिवाच्या जटांमधून पृथ्वीवर आली त्यावेळेला ती 7 प्रवाहांमध्ये विखुरली गेली, विभागली गेली. हे 7 प्रवाह म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, नर्मदा आणि कावेरी. या 7 नद्या या ऋग्वेदातल्या सप्तसिंधूंपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांचं महात्म्य पौराणिक काळामध्ये प्रस्थापित झालं. पुराणांमध्ये गंगेच्या कथा जरी खूप वेगवेगळ्या असल्या तरी गंगा नदी ही पवित्र नदी आहे. तिच्यामुळे पुण्य मिळतं, पापांचा नाश होतो आणि ती आईप्रमाणे कनवाळू आहे, ही श्रद्धा, हा भाव मात्र सगळ्या कथांमध्ये कायम दिसतो. हिंदूंचं देवदेवतांचं विश्व खूप विशाल आणि वैविध्यपूर्ण आहे. आपला एक देव दुसऱ्या देवासारखं नाहीये. प्रत्येक देवाचं लांछन वेगळं आहे, प्रत्येक देवाची लक्षणं वेगळी आहेत, प्रत्येक देवाची आयुधं वेगळी आहेत, प्रत्येकाची वाहनं वेगळी आहेत. इतकंच काय, प्रत्येकाला आवडणारी गोष्ट पण वेगळी आहे. शेकडो वर्ष हिंदू आपल्या देवदेवतांचं विशिष्ट रूपांमध्ये पूजन करत आलेत. हे देवदेवतांचं रूप नेमकं तयार कधी झालं? आपण ज्या सगुण आणि साकार रूपांमध्ये देवतांना त्यांचं पूजन करतो ते रूप नेमकं कधी तयार झालं हे पाहणं फार रंजक आहे. यासाठी आपल्याला काळाचं चक्र मागे न्यायला लागेल. आणि किती मागे न्यायला लागेल तर आपण सिंधू संस्कृतीपर्यंत जाऊया. सिंधू संस्कृतीशी निगडीत असलेल्या ज्या जागांचं उत्खनन झालं त्यामध्ये अशा काही वस्तू सापडल्या. या मुद्रा आहेत किंवा वस्तू आहेत की ज्या त्यांचं पूजन सिंधू संस्कृतीच्या काळात होत असावं असं अभ्यासकांचं मत आहे. या वृक्षदेवता आहेत की मातृदेवता आहेत की आणखी काही वेगळं आहे ह्याच्याविषयी मात्र मतमतांतर आहे. आपण आता थोडं आणखी मागे येऊया. सिंधू संस्कृती नंतरची जी संस्कृती आहे ती म्हणजे वैदिक काळातली संस्कृती. या वैदिक काळामध्ये आपल्याला दिसतं असं की ऋग्वेदामध्ये देवदेवतांची स्तुती केलेली आहे आणि ही देवदेवतांची स्तुती मनुष्य रूपामध्ये त्यांना कल्पून केलेली, त्यांची कल्पना मनुष्य रूपामध्ये केलेली आहे. अगदी इंद्र, वरुण, अग्नी या देवता मनुष्य रूपात आहेत अशी कल्पना त्या ऋषींनी केलेली. नैसर्गिक घटनांचं वर्णन पण मनुष्य रूपामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. पण मग याचा अर्थ ऋग्वेद काळामध्ये या इंद्र, अग्नी, वरुण या देवतांच्या मूर्ती तयार झाल्या होत्या असा घ्यायचा का? तर तसं वाटत नाही. तशी शक्यता नाही असं अभ्यासकांचं मत आहे. उलट ऋग्वेदामध्ये काही सूक्तांमध्ये मूर्तीपूजकांची निंदा केल्याचे उल्लेख आढळतात. शिष्णदेव, राक्षस, मूरदेव अशी काही नावं ऋग्वेदाच्या सूक्तांमध्ये. या शब्दांचे नेमके काय अर्थ आहेत याविषयी पण काही मतभेद आहेत. पण दिसतं असं की ऋग्वेद काळामध्ये कदाचित मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती. पौराणिक काळामध्ये मूर्तीपूजेचा उगम नेमका कसा झाला याच्याविषयी खूप टोकाची मत आहेत. एक मतप्रवाह असा आहे की वैदिकेतर समाज म्हणजे वैदिक समाज सोडून उरलेला जो समाज होता त्या समाजामध्ये वृक्ष, नाग, लिंग किंवा यक्ष यक्षिणी यांची पूजा केली जायची.
त्यांचं पूजन व्हायचं मूर्ती रूपामध्ये, आणि त्यातून पौराणिक काळामधलं मूर्तीपूजन सुरू झालं. दुसरा मतप्रवाह असा आहे की उपनिषदांच्या काळानंतर भक्तीची गंगा भारतात वाहू लागली आणि त्याच्यातून मूर्तीपूजनाची प्रथा सुरू झाली, मूर्तीपूजन सुरू झालं. खरं पाहिलं तर ही प्रक्रिया खूप दीर्घ काळातली आणि खूप गुंतागुंतीची. इथं हेही लक्षात घ्यायला हवं की ग्रीक किंवा इराणी देवतांचाही प्रभाव भारतीय देवतांवरती आहे आणि आपल्या देवतांचा प्रभाव त्यांच्या देवतांवरती पडलेला आहे. हे सगळं सांगायचं कारण भारतीय देवदेवतांचा विचार करताना, शिल्पांचा विचार करताना ही पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायला हवी. आता आपण गंगेच्या शिल्पांकडे वळूया. तुम्हाला आत्ता स्क्रीनवर जे दिसतंय ते भारूडच्या सुपाजवळ सापडलेल्या यक्षिणीचं शिल्प आहे. ही यक्षिणी समुद्री घोड्यावरती उभी आहे. शिल्पाचा काळ साधारणतः इसवी सनापूर्वीचं पहिलं शतक आहे, म्हणजे आजपासून जवळपास 2100 वर्ष मागे. या शिल्पाचं वैशिष्ट्य असं आहे किंवा लोक असं अभ्यासक म्हणतात की हे शिल्प किंवा या प्रकारची शिल्प डोळ्यापुढे ठेवून गंगेची शिल्प घडवली गेली असावीत. आपल्याला आज भारतामध्ये गंगेची शिल्प जी पाहायला मिळतात त्या शिल्पांचा काळ साधारणतः गुप्त काळातला किंवा गुप्त काळानंतरची ती शिल्प आहेत. म्हणजे साधारणतः इसवी सनाचं 4थं शतक किंवा 5वं शतक आणि त्यानंतरचा काळ. मध्य प्रदेशामध्ये उदयगिरी इथं एका गुहेमध्ये गंगा आणि यमुनेची शिल्प कोरलेली आहेत. ती तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. इथे गंगा मकरावर उभी आहे तर यमुना ही कासवावरती उभी आहे. या शिल्पांच्या जवळ वरुणाचं शिल्प पण कोरलंय. गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या स्वर्गातनं अवतरल्या आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या डोक्यावरती लयबद्ध रेषा पण कोरलेल्या दिसतात. या दोन्ही नद्या पुढे वरुणाला जाऊन मिळतात, हे समुद्राला जाऊन मिळतात, कारण वरुण ही पर्जन्याची समुद्राची देवता आहे. शिल्पांमध्ये हे पण सूचित करण्यात आलंय. गंगा आणि यमुना या दोन्ही नदी देवता आहेत, त्यामुळे या देवतांचं स्थान मंदिरामध्ये नेमकं कुठं असावं याचा खूप बारकाईने विचार आपल्या पूर्वजांनी केला. गुप्त काळामध्ये आपल्याला गंगा आणि यमुना या नद्या मंदिरांच्या प्रवेशद्वारावरती दिसायला लागतात. सुरुवातीच्या काळात त्यांचं स्थान हे प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला होतं. नंतर ते हळूहळू तळामध्ये आपल्याला गंगा आणि यमुना दिसायला लागतात. मंदिरामध्ये प्रवेश करताना किंवा गर्भगृहामध्ये जाताना पहिल्यांदा भाविकानं गंगा आणि यमुनेचं दर्शन घ्यावं, त्यानं शुद्ध व्हावं आणि मग आतमध्ये प्रवेश करावा असा विचार याच्या मागे आहे. तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती जे चित्र दिसतंय, जे छायाचित्र दिसतंय ते आहे मध्य प्रदेशातल्या तिगवा या मंदिराचं. इथं गंगा आणि यमुना या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला कोरलेल्या आहेत. इथे गंगा जर तुम्ही पाहिली तर ती बहुधा सीताफळाच्या झाडाखाली आहे. शालभंजिका किंवा फळ तोडणारी यक्षिणी यांची शिल्प जी आपल्याला पाहायला मिळतात त्या शिल्पांशी गंगेचं खूप साधर्म्य आहे. इथे गंगा मकरावरती उभी आहे म्हणून हे शिल्प गंगेचं आहे हे लक्षात येतं. गुप्त राजवटीच्या प्रभावाबाहेर असलेल्या आसाममध्ये पण आपल्याला 5व्या शतकातलं गंगेचं शिल्प पाहायला मिळतं. तेजपूर जवळ दापार बतिया या गावात एका मंदिराचे भग्नावशेष आहेत. तिथं मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या तळाला गंगा आणि यमुना आहेत. त्याचं चित्र तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय. ही दोन्ही शिल्प किती साधी आहेत पण किती सुंदर आहेत. गंगा आणि यमुनेबरोबर त्यांच्या सेविका आहेत आणि वर डोक्यावरती फुलांची माळ घेऊन उडणारे 2 हंस पण आपल्याला दिसत आहेत. आसाममध्येच आणखी एक गंगेचं शिल्प आहे की ज्याच्यामध्ये गंगेच्या डोक्यावरती 3 फणे असलेला 3 फण्यांचा सर्पवण आहे. आता आपण गंगेची काही प्रसिद्ध शिल्प पाहूया. हे शिल्प मध्य प्रदेशातल्या बेसनगर इथं सापडलं होतं आणि सध्या ते बोस्टनच्या संग्रहालयामध्ये आहे.
वालुकाश्म म्हणजे सँडस्टोन या दगडातनं तयार केलेलं हे शिल्प आहे. हे कदाचित आधीच्या काळातलं शिल्प असावं, कारण गंगेच्या डोक्यावरती झाड किंवा पानं आणि वृक्षाच्या फांद्या आपल्याला दिसतात. उत्तर प्रदेशामध्ये अहिच्छत्र इथं टेराकोटा मधली गंगेची एक मूर्ती सापडली, शिल्प सापडलं. त्याचा काळ पण साधारणतः 5वं शतक आहे. तुम्हाला आता ते स्क्रीनवरती दिसतंय. गंगा मकरावरती उभी आहे आणि गंगेच्या हातामध्ये जलकुंभ किंवा अमृतकुंभ आहे. गंगेच्या अंगावरची वस्त्र पण पहा, जणू काही गंगा लहरी आहेत. गुप्त काळातही आणि त्यानंतरही गंगेच्या मूर्ती अधिक सुंदर अलंकृत होऊ लागल्या. आपल्या वेरूळच्या रामेश्वर लेण्यातलं गंगेचं हे शिल्प किती सुंदर आहे. ह्या शिल्पाचं रसग्रहण जर करायचं असेल तर खरं तर त्या शिल्पाच्या समोर उभं राहूनच ते करायला हवं. वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये पण सरिता मंदिरामध्ये गंगेचं शिल्प आहे. हे आपण मागच्या भागामध्ये पण एकदा पाहिलं होतं. गंगेची अशी खूप सुंदर शिल्प देशभरातल्या संग्रहालयांमध्ये, मंदिरांमध्ये, अगदी परदेशातल्या संग्रहालयांमध्ये पण गंगेची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. बहुतेक शिल्पांमध्ये गंगा द्विभुज दिसते. चित्रांमध्ये ती अनेकदा चतुर्भुजही दाखवलेली असते. गंगेचं मकर हे जे वाहन आहे तो नेमका कुठला प्राणी आहे? या प्राण्याचं अर्ध शरीर जलचराचं आहे आणि अर्ध सस्तन प्राण्याचं आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांमध्ये मकर या प्राण्याचा विपुल प्रमाणात वापर केलेला दिसतो. मंदिरांवरती नक्षीकामासाठी मकर तोरणांचा वापर आपल्याला केलेला पाहायला मिळतो. विठ्ठलाच्या कानामध्येही मकर कुंडल आहेत, पण त्या कुंडलांमधलं मकर हे माशासारखं आहे. गंगेचं वाहन असलेला मकर हा प्राणी म्हणजे गंगेत सापडणारी मगर आणि गंगेच्याच पाण्यात आढळणारा आणि आता दुर्मिळ असलेला गंगेतला डॉल्फिन यांचं मिश्र रूप असावं. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये, इथे मंडल म्हणजे ऋग्वेदाचा पहिला अध्याय म्हणूया, तर या पहिल्या मंडलामध्ये शिशुमार या प्राण्याचा उल्लेख येतो. शिशुमार हा प्राणी म्हणजे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. हा शिशुमार म्हणजेच गंगेमधला डॉल्फिन. आपल्या भारतीय नौदलाची एक पाणबुडी आहे आणि त्या पाणबुडीचं नाव आहे INS शिशुमार. तुम्ही सहज म्हणून कधीतरी आपली संरक्षण दलं किंवा संरक्षण क्षेत्रातल्या संस्था किंवा अवकाश क्षेत्रातल्या संस्था त्यांची नावं पहा. त्यांनी त्यांच्या उत्पादनांना, उपक्रमांना किंवा कुठल्या तरी गोष्टींना दिलेली नावं पहा. ती बहुतेक नावं तुम्हाला भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली दिसतील. आपली भारतीय संस्कृती, आपला धर्म हा मंदिर किंवा ग्रंथांमध्ये बंदिस्त नाहीये. तो यत्र तत्र सर्वत्र आहे. आपण आधुनिक काळात जरी असलो तरी आपण ज्या वाहनावरती आरूढ आहोत ते वाहन म्हणजे आपली प्राचीन संस्कृतीच आहे. माझे हे व्हिडिओ म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीकडे मागे वळून पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की या प्रवासामध्ये तुम्ही जसे माझ्याशी जोडले गेला आहात तसे आणखी लोक या प्रवासामध्ये आपल्याला जोडले जातील. तुम्ही माझा चॅनल लाईक केला असेल, सबस्क्राईबही केला असेल, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जर तुम्ही तो सबस्क्राईब केला नसेल तर आज अवश्य करा. देवांनो, शास्त्र असतंय ते. धन्यवाद.